देहू हे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे। इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेल्या या गावाचा इतिहास मार्मिक आणि परिचित आहे, कारण हे गाव महाराष्ट्रातील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे जन्मगाव आहे। त्यामुळे हे एक प्रख्यात तीर्थक्षेत्र आहे। येथे संसारी असलेल्या संत तुकाराम महाराजांनी महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे प्रमुख दैवत आणि वारकऱ्यांचे कैवारी असलेल्या विठ्ठलाचे मनोभावे भक्ती करून वैकुंठाला गेले। तुकाराम महाराजांप्रमाणेच त्यांचे वंशज विश्वंभर बाबांनी सुद्धा वैकुंठ गमन केले असे म्हणतात। संत तुकाराम महाराजांचा जन्म इसवी सन 1608 मध्ये देहू गावात झाला होता। त्यांचे वडील बोल्लोबा बाबा आणि आई कनकाबाई, पहिली पत्नी रकुमाई आणि दुसरी पत्नी जिजाबाई, आपत्ये, महादेव, विठोबा, नारायण आणि भागूबाई असा त्यांचा परिवार होता। सुरुवातीला तुकाराम महाराजांचा सावकारीचा व्यवसाय होता, परंतु एकदा दुष्काळ पडला असता जमिनीचे गहाण कागदपत्रे इंद्रायणी नदीत बुडवून त्यांनी सर्वांना कर्जातून मुक्ती दिली आणि पांडुरंगाच्या भक्तीत विलीन झाले। महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून भाविक देहूला दर्शनासाठी येत असतात। या देहूला येण्यासाठी भाविक सहज पोहोचू शकतात, कारण हे गाव पुणे शहराजवळ असल्याने जवळूनच अनेक महामार्ग असून देहू गावापासून पश्चिमेला 10-12 किलोमीटर असलेल्या तळेगाव दाभाडे या गावात मोठे रेल्वे स्टेशन आहे। देहू गावात तुकाराम बीज दिवस म्हणजे संत तुकाराम महाराजांचा सदेह वैकुंठ गमनाचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। अनेक वारकरी दिंड्यांमध्ये तर अनेक भाविक वेगवेगळ्या वाहनांनी या यात्रेत येतात। फाल्गुन वैद्य तृतीयेला तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन झाले असे मानले जाते। या दिवशी ज्या ठिकाणाहून महाराज वैकुंठाला गेले तेथे एक नांदुरकीचा वृक्ष आहे। या वृक्षाखालूनच संत तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केले असे म्हणतात। तुकाराम बीज दिवशी हे नांदुरकीचे झाड आपोआप हलते। ते पाहण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी गर्दी करतात। हे ठिकाण महाराजांच्या प्राचीन मंदिरापासून उत्तरेला काही अंतरावरच आहे। त्यावर त्यांनी आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा असा एक अभंगही रचलेला आहे। महाराजांच्या प्राचीन मंदिरापासून उत्तरेला काही अंतरावरच महाराजांचे गाथा मंदिर आहे। हे मंदिर अधिकाळच्या काळातील असून फार प्रशस्त आहे। त्याचे बांधकाम पूर्णपणे संगमरवरी दगडापासून केलेले असून याच्या आतील बाजूस तुकाराम महाराजांनी लिहिलेली गाथा संगमरवरी दगडावर कोरून लिहिलेली आहे। याच ठिकाणी इंद्रायणीच्या दोहात रामेश्वर भट्टांच्या सांगण्यावरून महाराजांच्या गाथा बुडवल्या होत्या। वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितल्यावरून त्यांना त्यांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली होती। यावेळी महाराजांनी 13 दिवस येथेच एका शिळेवर बसून उपोषण केले व पांडुरंगाचे नामस्मरण केले आणि महाराजांच्या या आत्मिक सामर्थ्यामुळे साक्षात पांडुरंगाच्या कृपेने 13 दिवसानंतर त्या गाथा पाण्यावर तरंगू लागल्या। म्हणून महाराजांनी ज्या शिळेवर बसून पांडुरंगाचे स्मरण केले त्या शिळेची स्थापना या गाथा मंदिरात केलेली आहे। तसेच महाराजांची एक बसलेली आकर्षक मूर्ती मंदिरात आहे। गाथा मंदिर पासून 4-5 किलोमीटर अंतरावरच भंडारा डोंगर आहे। याच डोंगरावर तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली असे मानतात। या डोंगरावर जाण्यासाठी एक नागमोडी वळणाचा पक्का रस्ताही करण्यात आलेला आहे। तसेच मोठे मंदिर बांधण्याचे कामही सुरू आहे। या डोंगराला भंडारा डोंगर म्हणण्याची सुद्धा एक आख्यायिका आहे। ती म्हणजे एके दिवशी संत तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी देहूला छत्रपती शिवाजी महाराज गेले होते। तेव्हा लोकांनी तुकाराम महाराज येथे नसतात, ते डोंगरावर असतात असे सांगितले। त्यावेळी शिवाजी महाराज स्वतः त्या डोंगरावर गेले आणि संत तुकाराम महाराजांचे त्यांनी दर्शन घेतले। मग तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना इथून 4 घास खाऊन जाण्याची विनंती केली, परंतु तेथे फक्त तुकाराम महाराजांच्या जेवणाचा डब्बा होता। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी तेथे भक्तांसाठी व त्यांच्या सर्व मावळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली। त्या जेवणालाच भंडारा म्हणतात, म्हणून त्या दिवसापासून त्या डोंगराला भंडारा डोंगर असे म्हणतात। या भंडारा डोंगराच्या बाजूलाच भामचंद्र डोंगर व घोराडेश्वर डोंगर आहे। या डोंगरावरही तुकाराम महाराजांचे वास्तव्य असायचे असे म्हणतात। म्हणून हे तिन्ही डोंगर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहेत असे म्हणतात। भंडारा डोंगराजवळच एक सुदुंबरे नावाचे गाव आहे। तेथे संत जगनाडे महाराजांचे मंदिर आहे। त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे तुकाराम महाराजांच्या सांगण्यावरून लेखन केले असे म्हणतात। भंडारा डोंगरावर असलेल्या एका वृक्षाखाली बसून महाराजांनी सर्व अभंग रचले असे म्हणतात। म्हणून सर्व भाविक या वृक्षाला नमन केल्याशिवाय जात नाही। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा।